दिबा पाटलांचा, लोकनेते दिबा पाटलांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, सोनारपाडा ग्रामस्थांचा, सोनारपाड्याच्या महिलांचा, भारतीय संविधानाचा। ओके, सर्वेर कुठे आहे? सर्वेरला बोलवा, आता उचला कॅमेरा। आता सगळे आपण आहे ना इकडे, ते लोक उभे आहेत तिकडे, खरा बोलवा, मग आम्ही सांगतो काय त्याला। आता ही परिस्थिती बघा ना, काय नाही येऊ शकत नाही। चांगला रस्ता आमचा होता, त्यांना कळू दे, रितसर हरकत आहे आपली, काय फायदा नाही, माणूस येऊ शकत नाही। सही कर रावते दे इथे या करा जोशी साहेब पहिली। नाव दशरथ बुधाजी म्हात्रे, मी सोनारपाड्याचा रहिवासी आहे। माझी बाजूला 1.5 एकर जागा आहे आणि चारही साईडनं गुडचरण आहे। गुडचरणीला लागून आमच्या सर्व भावकीतली, गावातली, कुटुंबातली ठाकूर आहेत, केले आहेत, पाटील आहेत, सर्वांची जमीन लागून असल्या कारणाने ह्या लोकांनी जबरदस्तीने सर्वे करून जागेवर ताबा घेतलेला आहे आणि कोणी आला का त्यांना पोलिसांना धाक दाखवतात, पोलिसांना दमदाटी ते करायला लावतात आणि हे सर्व सरकारच्या माध्यमातून सर्व चालू आहे। आणि आमचा कमसे कम 100-125 वर्षांचा वडलोपार्जित रस्ता होता, तो रस्ता या लोकांनी बंद केलेला आहे। आम्हाला लोकांना पायी जायला सुद्धा रस्ता ठेवलेला नाही आहे। आता काय भूमिका केली तुम्ही, काय म्हणून आम्ही लोकांनी आता सर्व गावकरी मंडळी जमा झाल्यानंतर त्यांना एकच आम्ही सर्व सांगितलं। मग आम्ही जाऊन पाटील साहेबांना भेटलो, राजाराम पाटलांना, त्यांना सांगितलं असं असं आमच्या गावावर अत्याचार होतोय आणि आमच्या गावातले काय आता बाकी संघर्ष समितीवाले आहेत, कोणी लोक फक्त त्यांना जागा पाहिजे, कोणाला कॉलेजला जागा पाहिजे, कोणाला मेडिकल कॉलेजला जागा पाहिजे, पण त्या लोकांना याच्यावर आंदोलन करायला किंवा कोणाला काय विचारायला त्यांना वेळ नाही आहे। म्हात्रे, सर्वे नंबर 36, सर्व बाजूनी जमीन गव्हर्नमेंटची आहे, म्हणजे गुरचरण आहे। या गुरचरणीला जेव्हा सुरुवात केली तेव्हापासून आम्ही यांना विरोध केला। सुरुवात केली तेव्हापासून पहिले तिथे झाडं तोडली, त्या झाडांचा सुद्धा आमच्याकडे फोटो आहेत। यांनी येऊन पहिल्याच दिवशी झाडं तोडली आमच्या म्हणजे गुरचरणीतली आणि त्याच्यानंतर हे बघा, आता तुम्ही आला असेल, तुम्हाला त्रास झाला असेल, मी माझ्या जन्माच्या अगोदरचा तो वरचा रस्ता म्हणजे आमच्या शेतीला लागू नये तो रस्ता यांनी बंद करून, हे बघा तुम्हाला किती तुमची हालत असेल आणि इथे यायला सुद्धा पायाने येऊ शकत नाही, अशी या लोकांनी परिस्थिती करून ठेवलेली आहे। तर हा बरोबर आहे का कायदा? किती कुटुंब बाधित? इथे जवळजवळ 40-50 लोक तरी शेती असतील लोकांची आणि माझी स्वतःची शेती इथे सगळ्यांच्या मध्ये 1 एकर 2 गुंठे माझी स्वतःची जमीन। किती वर्षापासून तुम्ही शेती करता? मला जर 73 वर्ष झाली, त्याच्या अगोदर आई माझ्या बाबांपासून आहे ना। आता काय मागणी तुमची? माझी मागणी असे आहे का ही जी गुरचरण आहे ती गुरचरण ज्यांनी वापरात घेतलेली आहे किंवा ज्यांच्या ताब्यात आहे त्यांना त्यांचा मोबदला मिळाला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, माझी स्वतःची पण जमीन 1 एकर 2 गुंठे नावाची आहे, 7/12 आहे। पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका तर तुम्हीच बघा ना, काय हालत आहे आमच्या लोकांची। आता हे MMRD ने आपल्याकडे शासकीय मोजणीसाठी अर्ज केलेला आहे। आता ह्यांच्या हरकती बघूया आणि कसं होतंय। MMRDचे आता येणार आहेत उपायुक्त, आले की आपण निर्णय घेऊ। ते आले की काय हरकत या गावकऱ्यांनी की हा जो सर्वे नंबर आहे हा गुरुचरण म्हणून सर्वे नंबर आहे, त्यासाठी मोजणी लावलेली आहे। आता ते आल्यानंतर आपण निर्णय घेऊ पुढचा। आमच्याकडे अर्जदार मी काटकर सर्वेअर, काटकर सर्वेअर।